नरेंद्र मोदी जी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, राज्य के प्यारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, राज्यपाल विद्यासागर राव, महाराष्ट्र के सभी मंत्रीगण, या जमा हुए हजारों मजदूरों, किसानों, मेरे मां बहनों, सबसे मैं नरेंद्र मोदी का शुक्रगुजार हूं, जो गरीब महिला, कचरा बेचने वाली महिला, बीड़ी में काम करने वाली महिला, अपंग महिला, फूल बनाने वाली महिला, इसका हिसाब नहीं है। ऐसे महिलाओं को हमारे प्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30,000 मकान दिया है। ये स्टोरी बहुत है, मैं टाइम लेना नहीं चाहता हूं। 7-8 साल हो गए ये सपना लेकर जा रहा हूं मैं। आघाड़ी सरकार ने 1.5 साल इसको ठंडे बस्ते में रखा, लेकिन हमारा बहादुर मुख्यमंत्री वो फाइल को निकाला और मोदी साहब के पास दिया। आज वो सपना हमको दिखकर आ रहा है। मैं पंतप्रधान से विनती करना चाहता हूं, हमने प्रण लिया है 1 मई 2022 को पंतप्रधान के हस्ते ये 30,000 मकान हम बनाएंगे और ऐसा शहर निर्माण हो जाएगा, ये भारत देश में इसका नाम हो जाएगा। पंतप्रधान से विनती है, गरीब लोग बैंक की गारंटी कहां से देते हैं? हम बैंक की गारंटी नहीं दे सकते, इससे हमारी सब्सिडी अड़ी है। राज्य ने बैंक की सब्सिडी अड़ाया, कायदे में दुरुस्त किया और पंतप्रधान के हस्ते आज हमको चेक दे रहे हैं। मैं पंतप्रधान को आश्वासित करना चाहता हूं कि हमको सब्सिडी जल्दी मिले तो हम 1 मई 2022 को ये मकान देना चाहते हैं। ये मकान नहीं है साहब, ये बंगला है। ख्वाब में भी हम नहीं सोचे। आज वो बंगले में जाते वक्त हमारी महिला बोलती, पंतप्रधान मोदी ने ऐसा उपहार हमको दिया, हम मरे तक नहीं भूलेंगे, मरे तक। साहब, तुमने हमको मकान की मंजूरी दिया, लेकिन अमरूद मंजूर नहीं कर रहे, हमारे मुख्यमंत्री ने भेजा। अरे हमारा अमरूद मंजूर करो। और हमारा मुख्यमंत्री और पंतप्रधान दोनों से विनती है, बैंक का कर्जा 5-6 हजार करने वाले बैंक का कर्जा कहां से फेडेंगे? हमको केंद्र से और राज्य से 1-1 लाख रुपए सब्सिडी दीजिए। तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ने हमको 10,000 गोदुताई का उन्होंने सम्मति दिया हिंदुस्तान में सबसे पहले। मैं मुख्यमंत्री को विनती करता हूं, वो महापालिका आदि में ले बोले तो हमारी सब सहूलत खत्म हो जाएगा। और आखिरी को प्रधानमंत्री को मेरी यही विनती है, आप अमरूद और हमारे ऊपर बैंक गारंटी का जो बोझा लगाया, केवल भारत में हमारे ऊपर ही लगाया है। गरीब आदमी कभी 1 रुपए का गड़बड़ नहीं करेगा साहब। 1-1 रुपया मेहनत कर आपने जमीन खरीदी किया है, उसमें महल देखना चाहते हैं, उस महल को आप मदद कीजिए। इतना विनती कर जय महाराष्ट्र, जय हिंद।
असंगठित कामगारों के लिए घरों की परियोजना के बारे में आपने विस्तृत रूप से जानकारी दी, शुक्रिया। और अब केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितिन गडकरी जी से मैं गुजारिश करती हूं कि आज के इस बेहद खुशी के अवसर पर वे अपने विचार प्रकट करें। आदरणीय प्रधानमंत्री जी, आदरणीय मुख्यमंत्री जी, आदरणीय राज्यपाल महोदय, मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण, आदरणीय सांसद, आडाम मास्तर जी, महापौर जी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, माननीय प्रधानमंत्र्यांनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं त्याकरता ते सोलापूरला आले होते। आज त्याच रस्त्याचं उद्घाटन, लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे। अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। सोलापूर पासून एडशीपर्यंत हा 99 किलोमीटरचा 4 पदरीकरणाचं काम आहे। अंदाजे 1000 कोटी रुपयाची किंमत आहे। 16 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यापैकी तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या 58 किलोमीटरचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत आहे। उर्वरित काम देखील येत्या 2 महिन्याच्या आत पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी 26 मार्च रोजी विविध भूमिपूजनाचे कार्यक्रम केले होते। त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोकांना विश्वास नव्हता की ही कामं होतील किंवा होणार नाही। जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 27,000 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली होती आणि मला विश्वास आणि आनंद आहे की प्रधानमंत्रीजी महाराष्ट्राचं दैवत असणारं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरला येतात। या दोन्ही कामांना मंजुरी दिली गेली आणि याचे टेंडर मोहोळ ते वाखरी 863 कोटी रुपये 45 किलोमीटर, वाखरी ते खुडूस 33-34 किलोमीटर 480 कोटी रुपये, खुडूस ते धर्मपुरी 38 किलोमीटर 700 कोटी रुपये, हा संत तुकाराम पालखी मार्ग जो आहे हा ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे 2 निविदा देखील मागवण्यात आलेल्या आहेत। बारामती इंदापूर 49 किलोमीटर किंमत 785 कोटी रुपये, इंदापूर तोंडले 47 किलोमीटर किंमत 875 कोटी रुपये, असे साधारण 4,500 कोटी रुपयाच्या या कामाची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात या ठिकाणी भूमिपूजन होऊन सुरू होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। याच योजनेच्या अंतर्गत भारतमाला मध्ये 75 किलोमीटर लांबीचा वळण रस्ता रिंग रोड मंजूर झाला असून त्यापैकी 21 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे। उर्वरित कामाचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते पण काम सुरू होईल। आपल्या दृष्टीने पवित्र असणारी शहरं म्हणजे महाराष्ट्रातली, देशातली सगळी मंडळी दर्शनाला येतात। ते अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर या सर्व मार्गाकरता उत्तम रोड बनवण्याचं काम आम्ही हातात घेतलं। सोलापूर ते अक्कलकोट 40 किलोमीटर 807 कोटी रुपये। माननीय आमदार देशमुख साहेबांनी सोलापूर शहरातील उड्डाण पुलाचं जुना पुणे नाका ते 7 रस्ता त्याची किंमत 370 कोटी रुपये, सोलापूर शहरातील उड्डाण पुलातील बोरमणी नाका ते गुरुनानक चौक हे 5 किलोमीटर किंमत 600 कोटी रुपये आणि सोलापूर विजयपूर याची लांबी एकंदर 110 किलोमीटर किंमत 1577 कोटी रुपये। सोलापूर नळदुर्ग उमरगा हैदराबाद हा जो नवीन राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची लांबी एकूण 65 किलोमीटर, याची किंमत 1000 कोटी रुपये। सोलापूर सांगली 4 पॅकेजमध्ये 196 किलोमीटर किंमत 4122 कोटी रुपये, असे 8400 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे आणि यापैकी अनेक कामाची आता सुरुवात पण झालेली आहे। अक्कलकोट ते मैदर्गी दुधनी कुलबर्गी ही लांबी 40 किलोमीटर 212 कोटी रुपये, अक्कलकोट नळदुर्ग तुळजापूर 40 किलोमीटर किंमत 270 कोटी रुपये,
सांगोला सोनन 45 किलोमीटर 257 कोटी रुपये, म्हसवड पिलीव पंढरपूर 54 किलोमीटर 250 कोटी रुपये, कुडवाडी पंढरपूर 49 किलोमीटर 212 कोटी रुपये, पंढरपूर सांगोला 34 किलोमीटर 174 कोटी रुपये, म्हसवड अकलूज टेंभुर्णा 58 किलोमीटर 330 कोटी रुपये, हे देखील 2444 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे. मोहोळ, कुरुल, कामती, मंद्रुप, बसवनगर, वळसंग, तांदुळवाडी 107 किलोमीटर लांबी, किंमत 450 कोटी रुपये आणि वेळापूर, महद, तांदुळवाडी, सांगोला 48 किलोमीटर या प्रकल्पाची किंमत 290 कोटी रुपये आहे. टेंभुर्णी, कुडवाडी, बार्शी, येरमाळा 92 किलोमीटर त्याचा अहवाल तयार होतो आहे. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलत आहे. माननीय प्रधानमंत्रीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लँड ॲक्विजिशनची कामं अतिशय जोरात सुरू आहे. चंद्रकांत दादा पाटलांनी याच्यात मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील, आपले खासदार साहेब असतील, यांचं पण मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या सर्व कामांना आता गती मिळालेली आहे. सेंट्रल रिझर्व्ह फंडातून 75 कोटीची 4 कामं मंजूर झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यात पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता देशात सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 ब्रिज कम बंधारे सांगली सोलापूर रस्त्यावर भीमा नदीवर घोडेश्वर बेगमपूर, सीना नदीवर तिरे येथे, सोलापूर विजयपूर रस्त्यावर सीना नदीवर वडकबाळ व भीमा नदीवर टाकळी हे देशात पहिल्यांदी 4 ब्रिज कम बंधारे मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडण्याकरता देखील मदत केली गेली आहे. मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यातले 99.99% कामं आता मार्गी लागलेली आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या ठिकाणी माननीय प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री सिंचाई योजनेखाली आणि विशेष रूपाने आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त क्षेत्राकरता बळीराजा अशा 2 योजना मंजूर केल्या. अनेक कामं अर्धवट पडलेली होती, ती कामं पूर्ण होत नव्हती. मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचनाकरता प्राधान्य दिलं आणि या दुष्काळी भागामध्ये अतिशय महत्त्वाचे अडकलेले कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला. आम्ही या सर्व कामाकरता नाबार्डचं माझ्या विभागातर्फे 75% कर्ज मंजूर करून दिलेलं आहे आणि 25% अनुदान भारत सरकारने दिलेलं आहे. सांगोला ब्रँच कॅनॉल सोलापूर, कृष्णा कोयना लिफ्ट सांगली सोलापूर, वारणा तारली धूम बलकवाडी मोराना वांग प्रोजेक्ट कुडाली वारणा हे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या विशेषतः दुष्काळी भागाकरता मोठं वरदान आहे. आजपर्यंत कधीही भारत सरकारने सिंचनाकरता निधी उपलब्ध केला नव्हता, परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी हा निर्णय घेतला की ज्या राज्यामध्ये अर्धवट पडलेली कामं सिंचनाची आहेत, 15-15 वर्षापासून पडलेली आहे, ती पूर्ण करण्याकरता मदत करायची, त्यातूनच ही कामं मंजूर झाली. आम्हाला अजून आनंद आहे की टेंबू लिफ्ट ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्याकरता महत्त्वाची आहे, सातारा जिल्ह्याकरता. त्याही करता आम्ही 1203 कोटी रुपये मंजूर करून त्याच्याही कामाला सुरुवात केली. उरमोडी म्हैसाळ या प्रोजेक्टकरता देखील पैसा उपलब्ध करून दिला आणि या भागातल्या दुष्काळी भागातला सिंचनाचा प्रश्न देखील सोडवलेला आहे. प्रधानमंत्री या जिल्ह्यामध्ये 38 साखर कारखाने हैं. इस जिले में 38 चीनी मिलें हैं और 2 चीनी मिलें और निर्माण होने वाली है. उस उत्पादक किसानों की समस्या बहुत गंभीर है और ये संकट कोई भारत सरकार के कारण नहीं है, ये ग्लोबल इकोनॉमी के कारण है. क्योंकि ब्राजील में जो चीनी तैयार होती है उसकी कीमत 19 रुपए किलो है और जिसके कारण पूरे किसान और शुगर फैक्ट्रीज बर्बाद हुई थी. पर प्रधानमंत्री जी ने इस पर निर्णय किया, ये ऐतिहासिक निर्णय किया. इतना बड़ा पैकेज आज तक किसानों के लिए, गन्ना उत्पादक किसानों के लिए कभी नहीं मिला है. उन्होंने ये निर्णय किया कि अब चीनी का भाव कम से कम 29 रुपीस किलो से कम नहीं रहेगा और चीनी जो निर्यात करेंगे उसके लिए स्पेशल सब्सिडी देने की भारत सरकार ने योजना बनाई और जिसके कारण इस जिले के सूखाग्रस्त जिले में जो गन्ना उत्पादक किसान हैं
उनके आंखों पूछने का काम किया और जिनको आज राहत मिली है, ये सबसे बड़ा ऐतिहासिक काम प्रधानमंत्री मोदी जी ने किया है, जिसके कारण हमारे किसान बचे हैं। मैं पूरे किसानों की ओर से और महाराष्ट्र के नहीं और देश के किसानों की ओर से मोदी जी का विशेष रूप से इसके लिए अभिनंदन करता हूं। पर मैं आपसे अनुरोध करूंगा और विशेष रूप से अब चीनी मत तैयार करिए। अब प्रधानमंत्री जी ने निर्णय किया है कि 8 लाख करोड़ की हमारा क्रूड ऑयल जो है, पेट्रोल डीजल इंपोर्ट होता है। हमारा देश का किसान इसमें योगदान दे और इसलिए 4% मोलाइसेस से इथेनॉल बनाने की अनुमति थी। अब बी हेवी मोलाइसेस 6% उसकी अनुमति मिली। फिर गन्ने के जूस से इथेनॉल बनाने की अनुमति मिली, उसका रेट बढ़ाकर मिला। 58 रुपए का रेट उसको मिल रहा है। 11,000 करोड़ की इथेनॉल की इकोनॉमी है और प्रधानमंत्री की इच्छा है कि इस देश में हमारे गन्ना उत्पादक किसानों को आधार देने के लिए ये इकोनॉमी कम से कम 1 लाख करोड़ की बननी चाहिए। आप जितना इथेनॉल तैयार करेंगे चीनी के बजाय, उतना लेने के लिए भारत सरकार और पेट्रोलियम मिनिस्ट्री तैयार है। उसका भाव भी अच्छा है और इसी में किसानों का कल्याण है। मेरा विश्वास है कि किसानों के लिए फसल बीमा योजना हो, हमारे गन्ना उत्पादक किसानों को राहत देने की बात हो, हमारे सिंचाई के लिए स्पेशली आज तक नहीं हुआ ऐसी प्रधानमंत्री सिंचाई योजना लाकर ये हमारे बंद पड़े हुए प्रोजेक्ट को शुरू करना हो, हमारे इंफ्रास्ट्रक्चर को प्राधान्य हो, ये सब बातों का एक नए भारत के निर्माण में प्रधानमंत्री के सोच से एक बदल हो रहा है। देश बदल रहा है, युवाओं को रोजगार मिल रहा है और देश प्रगति और विकास की ओर जा रहा है। मुझे बहुत खुशी है कि मेरे विभाग की ओर से जो भी आश्वासन मैंने दिए थे, जिसके बारे में बहुत लोगों के मन में संशय था, वो पूरे आश्वासन महाराष्ट्र सरकार की सहयोग से और आप सबके आशीर्वाद से और प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में करीब 99% पूरे हो रहे हैं। इस बात की मुझे बहुत खुशी हो रही है। मैं फिर से एक बार सोलापुर की जनता को बहुत बहुत बधाई देता हूं, उनका अभिनंदन करता हूं और अपनी बात को समाप्त करता हूं। धन्यवाद, नमस्कार। पूरे भारतवर्ष में आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में तथा आदरणीय गडकरी जी के नेतृत्व में बेहतरीन सड़कें बनाने का काम तेज गति। माझे शेतकरी दादांनो, मी काही खरंच भाषण करायला आलेलो नाही, कारण राजकारण करणारे खूप जण आहेत, येतीलही आणि दुष्काळाचं सुद्धा राजकारण करायला बघतील। या दुष्काळामध्ये जसं आता रामदासबाई म्हणाले तशी कोरडी भाषणं ठोकून काही उपयोग होणार नाही। कारण एक तर आधीच विहिरी आटलेल्या आहेत, तलाव सगळे कोरडे ठाक पडलेत। घोषणांचा पाऊस खूप होईल, पण घोषणांच्या पावसाने आपले हंडे नाही भरणार। आज मी जो काही आलेलो आहे, माझं कर्तृत्व काही नाहीये, हे सगळं तुमच्या आशीर्वादाची जी काही थोडीफार परतफेड, तर हा शब्द योग्यच नाहीये, पण ऋण व्यक्त करणं म्हणतात ते मी ऋण व्यक्त करायला आलेलो आहे। शिवसेना सत्तेमध्ये आहे सुद्धा, पण मी अनेकदा सांगितलेलं आहे, सत्ता असली काय नसली काय मला फरक पडत नाही, मी तुमच्या सोबत आहे। आणि म्हणून मध्ये ज्या काही मी बातम्या वाचतो त्या बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते। आज हे पशुखाद्य घेऊन आलेलो आहे, हे पशुखाद्य म्हणजे पशुधन, हे धन आहे आपलं। मला कल्पना आहे की आपण सर्वजण गायी असेल, बैल असेल, हे गाय आणि बैल बोलायला ठीक आहे, पण त्यांना आपले कुटुंबाचे सदस्य आपण मानतो, बरोबर ना रे? बरोबर ना, आपल्या कुटुंबातला सदस्य। आणि मग एक बाप म्हणून आपलं पोर जर का त्याला जेवायला आपण काही देऊ शकलो नाही तर आपली काय हालत होईल? आपलं पोर आहे, गोमाता ठीक आहे, पण ज्या वेळेला त्या गायीची किंवा त्या बैलाची जबाबदारी आपण घेतल्यानंतर त्याचे आपण पालक होतो। आणि मग आपल्याला तर एक वेळ आपण असं म्हणतो की आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण तो उपाशी राहता कामा नये, कारण ते सगळं आपलं धन आहे। त्याच्यामुळे आपण सगळे जे काही शेतीवाडी आहे, जी काही नांगरणी वगैरे आहे ती आपण करू शकतो त्याच्यामुळे।
आणि म्हणून मी जे काय म्हटलं, ज्या काही बातम्या वाचल्या, मध्यंतरी माझ्या वाचण्यात एक बातमी आली होती की गुराला खायला अन्न नाही तर तुमच्या पुढे पाहुण्याकडे सोडून द्या. बरोबर? आता तुम्ही करायचं, असे जे बोलणारे एक मंत्री असतील त्यांना कुठे नेऊन सोडायचं. माझं तर म्हणणं असं ना, कसाही वाड्यात नेऊन सोडा. पण हा निर्लज्जपणा, हा निर्गुणपणा हा शिवसेनेला जमणार नाही. नेहमी एक जे काय म्हटलं जातं की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात ना. आता दिवाळी दसरा सोडून द्या, पण आता संधी साधू तुमच्या दारात यायला लागलेले आणि येणार. आणि मग आपण असं म्हणायचं की संधी साधू येती दारा, समजाव्या निवडणुका आल्या घरा. आता निवडणुका आल्यानंतर सगळे येणार. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की ज्या वेळेला आपण सरकार म्हणून ही नवीन विधानसभा अस्तित्वात आली, आताची चालू आहे ती, तेव्हा सुरुवातीला आपण विरोधी पक्षात होतो. आणि त्याही वेळेला मी सगळ्या आमदारांना घेऊन मराठवाड्याचा दौरा केला होता. त्याच्यानंतर पुढची 2-3 वर्षी जरा बरी गेली. मग आपण शिवजल क्रांती केली, जलयुक्त शिवार केलं, मागेल त्याला तळं, हे सगळं ठीक आहे, हे करता येईल. तळं तुम्ही मागितल्यानंतर मी तळं तुम्हाला दिलं, पण तळं दिल्यानंतर त्याच्यात पाणी नसेल आता तर उपयोग काय. आज मला पाणी पाहिजे, गुराला माझे चारा पाहिजे, हाताला माझे काम पाहिजे. आणि सरकार म्हणून आपण सगळेजण जे काही बघतो आहोत, हे सरकार नुसतं घोषणांचा पाऊस पाडणार असेल तर मी सरकारला स्वस्त बसू देणार नाही, अजिबात देणार नाही. हे आज जे काय मी करतो आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, हे तुमचे आशीर्वाद आहेत, तुमचे आशीर्वाद आहे. करू शकण्याची ताकद, जी काय फुल ना फुलाची पाकळी शिवसेनेला मिळालेली आहे, ही तुमच्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे. आम्ही कोणी नाही आहोत. जनता जनार्दन, तो जनता जनार्दन आशीर्वाद देत असेल तर त्या आशीर्वादाचे ऋण व्यक्त करून आयुष्याची वाटचाल करणारी आम्ही माणसं आहोत. हे आम्हाला ही शिकवण, हे संस्कार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलेले. आणि म्हणून यथाशक्ती जे काही सरकारची ताकद मोठी आहे. आज सुद्धा सोलापूरमध्ये आपले पंतप्रधान येत आहेत, येऊ द्या, स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये. पण सोलापूरमध्ये आल्यानंतर मी म्हणेन, जसं तुम्ही इथे तिथे विदेशामध्ये फिरता तसं माझ्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एकदा भेट द्या. या पंतप्रधानांनी विनंती करतो, माझ्या कोरड्या खास पडलेल्या मराठवाड्यात भेट द्या. बाकी तर ठीक आहे, तुमचा ट्रम्प बरोबर फोटो येईल, आणखी विदेशी सगळं पंतप्रधान राष्ट्रपतींबरोबर फोटो येईल, पण कधीतरी माझ्या शेतकऱ्याबरोबर शेतात त्याचं सुकलेलं जे काही शेत आहे ते बघताना एकतरी फोटो येऊ दे ना तुमचा, येऊ द्या. घोषणा बोलायला खूप आहे, पण आज जो काय मराठवाडा आक्रोश करतोय त्या मराठवाड्याच्या आक्रोशाकडे लक्ष द्या. आणि जर तुम्ही देणार नसाल तर शिवसेना तुम्हाला त्या दुष्काळाकडे लक्ष द्यायला नाही तर माझ्या मराठवाड्याला न्याय द्यायला भाग पाडेल. इशारा मी त्याने देतोय. अजूनही पुढे बरंच जायचंय. रामदासभाई, तुम्ही सांगितलं की आपण आजपासून सुरुवात करतोय. मी पुन्हा येणार आहे, मी परत येणार आहे, पुन्हा येणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला दिलासा मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, नंतर सुद्धा सोबत आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे संकट मोठं भीषण आहे. या भीषण संकटाचा सामना आपण सगळे मिळून करू. पण पुन्हा एकदा एक सांगतो की कोणी खचून जायचं नाही. आपण इथे सगळेजण आलेला आहात, केवळ तुम्हालाच नाही मी सांगत, तर तुम्ही आता गावागावात जाऊन सांगायला पाहिजे की शिवसेना आपल्या सोबत आहे. आत्महत्येचा विचार सुद्धा करायचा नाही, अजिबात करायचा नाही. मी आहे तुमच्या सोबत, मी आहे सोबत. आणि आजपासून हे पशु खाद्य वाटायला सुरुवात केलेली आहे. रामदासभाई, तुम्ही 100 ट्रकची तर घोषणा केलेलीच आहे, पण तेही कमी पडले तर त्याही पेक्षा जास्त शिवसेना हे पुढे राहणार नाही. परत एकदा हे फुलना फुलाची पाकळी आपल्या चरणी वाहतोय, स्वीकार करा आणि आशीर्वाद असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आताची 30,000 घरं आहेत त्यांनाही हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पुरवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे अनेक वेळा असं होतं की भूमिपूजन होतं पण उद्घाटन होत शकत नाही. पण या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं, गडकरी साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या रस्त्याचं भूमिपूजन माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं, आज त्याच्याच उद्घाटनाकरता माननीय प्रधानमंत्री आले आहेत. आणि आता सोलापूरवरनं आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्याकरता गुळगुळीत रस्ता हा या ठिकाणी तयार झालेला आहे की ज्या रस्त्यानं आपल्याला जाता येणार आहे. आणि एवढंच नाही तर माननीय मोदी साहेबांनी आता आपल्या सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला देखील मान्यता दिलेली आहे. हा रेल्वे मार्ग देखील या ठिकाणी तयार होतोय. आणि म्हणून
मी आज अधिक बोलणार नाही. साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी या ठिकाणी जे रस्त्याचं जाळं उभं केलंय, आमचं खरं म्हणजे पांडुरंग आमच्या उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्या ठिकाणी जाणारी ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता इतक्या चकचकीत मार्गानं जाईल की त्या ठिकाणी कुठलाही त्रास आमच्या वारकऱ्यांना होणार नाही. हे मोठं काम आज आपण या ठिकाणी करून दाखवलं. खरं म्हणजे मी जाता जाता आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं केवल एक आपसे निवेदन करना चाहता हूं. आपने हमेशा हमको मदद की है. आज महाराष्ट्र में बड़ा अकाल है. हमारे सोलापुर में भी केवल 38% बारिश हुई है. आपके आशीर्वाद से हमने अकाल के लिए जो निवेदन दिया था, आपने रिकॉर्ड टाइम में टीम भेजी, उसने अहवाल सादर किया और अंतिम चरण पर वो अहवाल अभी फाइनेंस डिपार्टमेंट में पहुंचा है. आज से पहले कभी भी इतने जल्दी अकाल की मदद का काम नहीं हुआ. मैं आपका आभार व्यक्त करता हूं और इतना ही निवेदन करता हूं कि अब इसको अंतिम मान्यता जल्दी से जल्दी मिले ताकि हमारे किसानों को भी हम राहत दे पाए. और हमारे महाराष्ट्र में आपने जो कार्य हमको सौंपा है, इस महाराष्ट्र को देश का सर्वोत्तम राज्य बनाने का आपके आशीर्वाद से हम उसको निश्चित रूप से बनाएंगे. इतना ही विश्वास व्यक्त करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.